प्रमाणाचे जे विषय असतात त्यास प्रमेय म्हणावे आणि कोण्याही ज्ञानाचे जे विषय असतात त्यास ज्ञेय म्हणावे. हे वाक्य परत वाचतो. प्रमाणाचे जे विषय असतात त्यास प्रमेय म्हणावे आणि कोण्याही ज्ञानाचे जे विषय असतात त्यास ज्ञेय म्हणावे. परमात्मा ज्ञेयही नाही व प्रमेयही नाही. अर्थात स्वयंप्रकाश परमात्म्याला कोणते प्रमाण विषय करू शकेल. ठीक आहे. ते खालचं जे 2 ओळी आहेत खालच्या ओवीचा अवतरण आहे. महाराज आपण बोलावं. भाऊजयारी, सागर भाऊजयारी. हजारी बाबा. महाराज आले नाही वाटतं अजून. येतील. एक फोन लावून पाहू का मग? ठीक आहे, मी लावतो त्यांना फोन. महाराजांचा फोन नाही लागला मला. एंगेज येतोय. फोन उचलीत नाहीत महाराज. रिंग चालली. नाही, मलाही रिंग आली नाही माझ्याकडे. हा, नाही कोणीतरी लावला असेल तुमच्या अगोदर म्हणून मग ते एंगेज लागला तुम्हाला. असंही असू शकेल. बरोबर. तोपर्यंत सर आपल्याला विनंती करतो आपण थोडं चिंतन सांगावं, कारण मला थोडा बोलण्याचा विक्षेप आहे. बोलावं आपण. कालच्याच विषयावर थोडं सांगाल तर काय? काल जरा कन्फ्युजन राहिलं बरेच मग काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करूया मग, असं मला वाटतं. काही प्रश्नाचा काळ सर शनिवारी ठेवलाय ना महाराजांनी. बरेच लोकांना शनिवारी नाही. सांगितलं. आता महाराज नाहीत ना, आपण त्या आशयावर बोलण्यापेक्षा आता जसं तुम्ही कालचा विषय म्हणले ना, आता काय कालचा विषय थोडासा सांगा, मग त्याच्यावर चर्चा करू आपण महाराज येईपर्यंत, असं मी म्हणतो. त्रिपुटीचा जो विषय होता किंवा कसं कार्य करते त्रिपुटी आणि ते ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ध्येय ध्याता ध्यान, त्याच्यावर थोडस वापस रिव्हिजन म्हणा किंवा थोडंसं सखोल जाण्याचा प्रयत्न करूया आपण. म्हणजे कसं विषय होता तेव्हा थोडा निघून जाईल. बोला सर. चालेल. 6 प्रमाण आणि त्यांची प्रमेय यावरही थोडा. बस तेच. बर.
चालेल. बघा, म्हणजे जगातला व्यवहार जो आहे तो त्रिपुटीशिवाय चालत नाही. मग जगामध्ये कोणकोणत्या त्रिपुटी आहेत तर त्याचा जर विचार केला तर इथे जे सांगितलं ते प्रमाता, प्रमाण, प्रमेय, ही एक त्रिपुटी आहे. अशा असंख्य त्रिपुट्या करता येतील आपल्याला. पण कोणतेही घटपटादी जे काही पदार्थ आहेत त्याला आपण प्रमेय म्हणतो. आता नेहमी आपण ज्या विषयाला धरून बोलतो, उदाहरणार्थ हा मोबाईल आहे, हा ग्रंथ आहे, ही खुर्ची आहे, तर हे सगळं जे आपल्याला ज्ञान होतं घटपटादी किंवा या सगळ्या पदार्थांचं ज्ञान होतं याला आपण प्रमेय म्हणतो. मग ह्या प्रमेयाचं ज्ञान ज्याला होतं त्याला प्रमाता म्हणतो आणि ज्याच्या द्वारा होतं त्याला प्रमाण म्हणतो. म्हणजे बघा, याची जी प्रक्रिया आहे, वेदांताची प्रक्रिया आहे, ती कशी आहे, म्हणजे आपल्या अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती वृत्ती डोळ्याद्वारे, नेत्राद्वारे त्या घटापर्यंत पोचते किंवा त्या मोबाईल पर्यंत पोचते किंवा ग्रंथापर्यंत पोचते, जे काही पदार्थ असेल त्या पदार्थापर्यंत पोचते आणि त्याला ती आवरण करते. आणि त्या आवरणावरचं त्याच्यावर दोन प्रकारचे आवरण असतात. एक अंधाराचं आवरण असतं आणि एक अज्ञानाचं आवरण असतं. तर अंधाराचं आवरण प्रकाश दूर करतो आणि अज्ञानाचं आवरण आपला चिदाभास दूर करतो, वृत्ती दूर करते. वृत्ती आणि चिदाभास त्याचं प्रकाशन करतो. वृत्ती हे अज्ञानाचं आवरण दूर करते आणि अंधाराचं आवरण प्रकाश दूर करतो. असे दोन आवरण त्याच्यावर हे आपण विचार सागर ग्रंथामध्ये पाहिलेला आहे. म्हणजे घटपटादी यच्चया पदार्थ आहेत जगामधले ते प्रमेय आहेत. आता त्याला जाणणारा जो आहे त्याला प्रमाता म्हणायचं आणि ज्याच्याद्वारे जाणल्या जातं त्याला काय म्हणायचं, प्रमाण म्हणायचं. मग वेदांत शास्त्रामध्ये अशी किती प्रमाण सांगितले की ज्याच्याद्वारे आपल्याला ज्ञान होतं, तर असे आपल्याला जे प्रमाण सांगितले ते 6 प्रमाण सांगितलेले आहेत, है की नाही. 6 प्रमाण. 6 प्रमाणांपैकी शब्द प्रमाणाला प्रबल प्रमाण म्हटलेलं आहे. म्हणजे शब्दाद्वारे आपल्याला जे ज्ञान होतं तर त्या, आणि कालही आपला जो विषय झाला होता पाठामध्ये की केवळ शब्दाने ज्ञान होतं असं नाही, तर त्या शब्दाच्या शक्तीने आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे शब्दाची शक्ती सुद्धा आपल्याला माहित असली पाहिजे तरच. समजा एखाद्याला तुम्ही सांगितलं लहान मुलाला की जा रे बाबा चमचा घेऊन ये, आता तो स्वयंपाकघरात गेला पण त्याला चमचा कशाला म्हणतात ते माहित नाही, त्याच्या समोर पायाजवळ चमचा पडलेला आहे तरी त्याला त्याचं ज्ञान होईल का? आता त्याला शब्द ऐकलाय चमचा पण शब्दाची शक्ती त्याला माहित नाही, म्हणजे याला चमचा म्हणतात हे माहित नाही. त्यामुळे काय होईल, त्याच्या जवळ ती वस्तू असून सुद्धा त्याला कळणार नाही. आता जसं त्या बालकाचं झालं तसं आपलं सुद्धा आहे. आपल्याला श्री सांगतात की बाबा तू ब्रह्म आहेस, पण जसं एखाद्याला म्हणावं की तू मूर्ख आहेस असं म्हटल्यावर किंवा तू गाढव आहेस असं म्हटलं की त्याला राग येतो लगे, तळपायाची आग मस्तकाला जाते. तर मला गाढव म्हटले, कारण गाढव या शब्दाची किंवा मूर्ख या शब्दाची शक्ती त्याला माहिती आहे आणि म्हणून त्याला वाईट वाटतं की मला असं म्हटले. मग आता जर इथं गाढव मूर्ख म्हणाले जर राग येतो, क्रोध येतो, तर श्री गुरु म्हणतात तू ब्रह्म आहेस, त्यावेळेस त्याला असं काय वाटत नाही की मी ब्रह्म आहे बुवा, असं का वाटत नाही, कारण त्या शब्दाची शक्ती, त्याचं सामर्थ्य त्याला माहित नाही. आणि म्हणून इथं त्याचा काय करावं लागतो, अभ्यास करावा लागतो. त्याची अपूर्वता त्याच मुळे आहे आणि म्हणून हे प्रमाण आहे. कोणते प्रमाण आहेत? शब्द प्रमाण. वेद म्हणजे शब्द प्रमाण. जेवढे ग्रंथ आपण अमृतानुभव सुद्धा ग्रंथ पाहायला लागलो ना, तर अमृतानुभव ग्रंथ म्हणजे शब्द प्रमाणे. आता महाराज बोलतायत आपल्याशी शब्द प्रमाणे, म्हणजे या शब्द प्रमाणाने आपल्याला काय करायचंय की ती जी वस्तू आहे ती जाणून घ्यायची आहे. पण आता अमृतानुभवाची जी ओवी आपल्याला चालली लक्षात घ्या, म्हणजे त्रिपुटीचा जर विचार केला तर प्रमेय, प्रमाण आणि प्रमाता ही त्रिपुटी आपली चाललेली आहे. आता याच्यापेक्षा आणखी दुसरी त्रिपुटी बघा, व्यावहारिक सत्तेमध्ये असलेल्या त्रिपुटीला प्रमेय, प्रमाण, प्रमाता म्हणता येईल आपल्याला व्यावहारिक सत्तेमधल्या. आता जी वस्तू प्रातिभाषिक सत्तेत आहे तिच्या बाबतीत कशी त्रिपुटी लावता? व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाची त्रिपुटी वेगळी आणि प्रातिभाषिक सत्तेतल्या व्यवहाराची त्रिपुटी वेगळी.
मग इथे काय करायचं आता, तर इथे जी त्रिपुटी लावायची, इथं तुम्हाला ती जसं आता आपण दृष्टांत पाहिले, मोबाईल, ग्रंथ, आता हे डोळ्याने दिसतायत ना तुम्हाला, म्हणजे डोळा इथं प्रमाणही झाला ना, डोळ्याद्वारे तुम्ही पाहिली की नाही वस्तू, इथं प्रमाण काय झालं, डोळा प्रमाण झालं, म्हणजेच प्रत्यक्ष प्रमाण झालं. हे 6 प्रमाणापैकी कोणतं प्रमाण झालं, प्रत्यक्ष प्रमाण झालं. आता जी वस्तू बघा प्रातिभाषिक सत्यता आहे, तिच्या बाबतीत काय करायचंय, तर मग त्याच्या बाबतीत सांगितलंय की त्याची जी त्रिपुटी आहे त्याचं तुम्हाला ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे इथं ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय ही त्रिपुटी इथं लावली पाहिजे, लक्षात घ्या. आणि या त्रिपुटीद्वारे आपल्याला काय होतं, तो पदार्थ कळतो, तो दिसतो का, तर नाही. मग जी वस्तू दिसत नाही ती कळली पाहिजे. आता इथे ज्या ज्या वस्तू प्रातिभाषिक सत्तेतल्या आहेत त्या त्या दिसत नाहीत, मग त्या कळल्या पाहिजेत. मग कळण्याच्या त्रिपुटीला ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय अशी संज्ञा शास्त्रामध्ये वापरलेली. आता चर्चा कशाची चालली, परमात्म्याची चालली, ब्रह्मतत्वाची चालली. मग एखाद्याने शंका घ्यावं, का हो तुम्ही आता जे बोलले त्यानुसार मग तुमचं ब्रह्म किंवा ते प्रातिभाषिक सत्तेत आहे का, मिथ्या आहे का, म्हणून तुम्ही त्याची चर्चा करायला लागलात, असं जर कोणी म्हणालं तर त्याला सांगावे की तसं नाही. ते ती वस्तू विषयच होऊ शकत नाही. आम्ही आवृत्त परमात्म्याला विषय करू शकतो. जसं विचार सागरामध्ये ती ओवी आपण म्हणतो मंगलाचरणात ती, की बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. म्हणजे त्याला बुद्धी जाणतेही आणि जाणतही नाही. असं म्हटलंय की एखाद्याला मंद बुद्धीला व्यक्तीला, साधकाला वाटेल की हे असं उलट कशाला, एक तर तुम्ही बुद्धी जाणते तरी म्हणा, नाही तर न जाणते तरी म्हणा. तुम्ही असं दोन्ही कसं काय, दोन्ही डागरावर तुम्ही हात कसं ठेवता, एक तर बुद्धीला कळतं असं तरी म्हणा, नाही तर बुद्धीला कळत नाही तरी म्हणा. तर त्याचं उत्तर असं आहे की आवृत्त परमात्मा बुद्धीचा विषय होतो, पण अनावृत्त परमात्मा बुद्धीचा विषय होत नाही. आणि अनावृत्त परमात्म्याची चर्चा इथं चालली की विषो नाही कोणाही, कोणालाही विषय करता येत नाही. भगवद्गीतेमध्ये या संबंधाने सुंदर चिंतन केलेलं आहे. न तद भासयते सूर्यो न शशांको न पावका यद गत्वा न निवर्तन्ते तद धामम परमम मम. ते माझं धाम आहे. अर्जुना बाबा, मी तुला जे सांगायला लागलेलो आहे त्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र प्रकाशित करू शकत नाही आणि अग्निही प्रकाशित करू शकत नाही. का, विषय नाही कोणाही, तो कोणाचाही विषय नाही. हे सगळे पदार्थ विषय होऊ शकतात. व्यावहारिक सत्तेतले सगळे पदार्थ विषय होऊ शकतात, पण तो परमात्मा अधिष्ठान असल्या कारणाने आणि बाकी सगळे पदार्थ आद्यस्थ असल्या, आद्यस्थाकडून अधिष्ठानाची सत्ता कशी कळेल, ससीम को आसीम कैसा प्राप्त हो सकता है, कैसे समज सकता है, असं ते हिंदी ग्रंथामध्ये सांगितलेले. सगळं ससीम आहे म्हणजे सीमित आहे. मग सीमित व्यक्तीला, सीमित पदार्थाला असीम पदार्थ कसा कळू शकेल सांगा. डोळा ससीम आहे, परमात्मा असीम आहे, मग डोळ्याला परमात्मा कसा दिसू शकेल, दिसू शकणार नाही. म्हणजे निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगी, असंच का? हो, असं म्हणता येईल ना आपल्याला. पण बघा, निर्गुण व्यापक आहे आणि सगुण सीमित आहे. म्हणजे सगुण म्हटलं की उपाधी आली आणि निर्गुण म्हटलं की उपाधी नाही राहिली, आता निरुपाधिक आहे. बघा, अमृतानुभवाच्या पहिल्याच प्रकरणात आपण ते बघितले ना, की सांडोनी मिठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, ते बी अहम देवनी शंभू शांभवी झालो. म्हणजे तुम्ही परमार्थ करणं म्हणजे काय, तर फक्त आपल्याकडचे उपाध्या टाकणं. कशाची प्राप्ती करायची आपल्याला, अहो तो नित्य प्राप्तच आहे ना, त्याची काय प्राप्ती करणार. म्हणून इथं भक्त अमृतानुभवात हे सांगतायत की बाबा, ज्या ज्ञानाला आपण हे करतोय ते ज्ञान सुद्धा सोडलं पाहिजे. त्याच्यासाठी अमृतानं विषय नाही कोणावी, त्या परमात्म्याची जी चर्चा चालली की तो कशाचाच विषय नाही. कोणीतरी विषय असावा लागतो, काहीतरी विषय असावा लागतो तर चर्चा करता येईल आपल्याला. आणि मग परमात्म्याची तुम्ही चर्चा करायला लागला तर मग परमात्मा काही विषय आहे का, कारण विषय असल्याशिवाय चर्चा करता येत नाही.
आणि तुम्ही तर देवाची चर्चा करायला लागला. मग तो चर्चेचा विषय आहे का? ते इथं माऊलीत पुन्हा सांग, नाही नाही नाही, तो चर्चेचा विषय नाही, अवाच्य परमात्मा आहे. मग तो वाचित कसा येईल? इथं तुमच्या चारही वाण्या खुंटल्या जातात, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. अहो 4 देह आणि 4 देहाच्या 4 वाण्या आहेत. मग तुम्ही स्थूल देहाने परमात्म्याला जाणू शकता का? तर नाही. मग सूक्ष्म देहाने नाही, कारण देहाने नाही. मग महाकारण चर्चा करता म्हणजे महाकारण देहात आहात तुम्ही. पण महाकारण देहाची परावाणी सुद्धा तिथपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून इथं परेहून परते घर ते राहू निरंतर. म्हणजे परावाणी जिथं कुंठित होते, परावाणी जिथं संपून जाते, आणि तिथून पुढे सुरू झालेला प्रांत म्हणजे परमात्म्याचा. मग आता कशी चर्चा करावं? अवाच्य आणि अव्यवहार्य हे 2 शब्द दूत महाराज नेहमी वापरायचे. परमात्मा कसा आहे म्हणायचे? अवाच्य आहे आणि अव्यवहार्य आहे. म्हणजे त्याच्यामध्ये व्यवहार नाही आणि त्याच्यामध्ये वाच्यता नाही. कसं नाही? तर ती इथं ती विषय नाही कोणाही. मग का विषय नाही? आता विषयच नाही म्हटल्यानंतर जे प्रमेयत्वची नाही. अहो ज्याला प्रमेयत्व असतं तो विषय होत असतो. हा मोबाईल आहे, या मोबाईल हा या कंपनीचा मोबाईल आहे, आणि मग इथे इथे अमुक अमुक फंक्शन आहे, झालं तुमचा मोबाईल. त्या मोबाईलचे विषय, त्या मोबाईल विषयी चर्चा सुरू झाली का? त्याला प्रमेयत्व आलं म्हणून. परमात्म्याला प्रमेयत्वच नाही, मग तो विषय होईल का? मग त्याच्याविषयी चर्चा करता येईल का? मग त्याच्याविषयी बोलता येईल का? बोलता येणार नाही. म्हणून विषय नाही कोणाही. का नाही? ज्या प्रमेयत्वची नाही. मग प्रमेयत्व नाही, मग आता जर काही विषयच नाही चर्चा करायला, आता मग प्रमेयत्वच नाही, तर मग तिथं प्रमाता असेल का? आणि मग तिथं प्रमाणाची गरज पडेल का? नाहीच ना. प्रमेयत्व नाही म्हणल्यानंतर प्रमाता आणि प्रमाण आपोआपच उडालं. प्रमेय असलं तर मग त्याला जाणणारा कोणीतरी असेल तर तिथं प्रमाता आला. मग कशाने जाणलं? तर प्रमाणाने जाणलं. म्हणजे तो काय झाला? आता त्रिपुटीत आला. आणि सगळा व्यवहार त्रिपुटीत आहे, आणि त्रिपुटी ही कल्पित आहे, त्रिपुटी मिथ्या आहे, त्रिपुटी खोटी आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, जेवढ्या जेवढ्या त्रिपुटी आहेत सगळ्या त्रिपुट्या मिथ्या असतात. मग तुम्ही देवाची जरी चर्चा करत असाल तरी ती त्रिपुटीच झाली आणि ती मिथ्याच झाली. पण चर्चाच करता येत नाही. कशी चर्चा करणार? अवाच्य परमात्म्याची वाचेत आणून मी तुम्हाला ब्रह्मज्ञान, दूत महाराज फार छान सांगायचे. लोक म्हणतात मला ब्रह्मज्ञान कळालं, मी तुम्हाला सांगतो. असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला कळलंही नाही आणि त्याचं ऐकू बी नाही म्हणायचे. कारण ब्रह्मज्ञान ज्याला कळालं तो बोलणार नाही, आणि जो बोलतो त्याला कळालं नाही असं ते बोलायचे. आता चर्चा केल्याशिवाय कळत नाही तो भाग वेगळा. म्हणून आपण कनिष्ठांनी श्रेष्ठांचं ऐकावंच, श्रवण करावंच, त्याला काही हे नाही. पण ही सगळ्यात उंच अशी जी बाब आहे परमार्थातली, अगदी गुह्यतम असं जे आहे, तर ते इथं सांगितलेलं आहे की विषो नाही कोणाही, जया प्रमेयत्वचे नाही. आता ज्ञान बघा, ज्ञेयच नाही. परमात्मा ज्ञेय आहे का? तर नाही. मग ज्ञेय जर तो नसेल तर आपोआप त्रिपुटी कोणती कळाली? ज्ञाता आणि ज्ञान. कशाचं ज्ञान? ज्ञेयाचं ज्ञान. मग परमात्मा ज्ञेय आहे का? तर नाही. मग त्याचं काय ज्ञान होणार? ज्ञान होत नाही. मग त्याचं ज्ञेयच नाही तर ज्ञाता आणि ज्ञान राहील का? तर राहणार नाही. म्हणजे ही त्रिपुटी मावळली. म्हणजे तिथं तो ज्ञेयही नाही, तो प्रमेय पण नाही. मग आता ह्या 2 त्रिपुट्या परमार्थातल्या उच्च त्रिपुट्या आहेत. मग बाकी याच्या खालच्या त्रिपुट्यांवर काय चर्चा करावी आता? ह्या 2 त्रिपुटे जर नाही, म्हणजे त्याला कोणता न्याय म्हणतात पा? एका मोठ्या पैलवानाला जर तुम्ही हरवलं तर बाकीचे जे साधे साधे पैलवान आहेत त्यांच्यासोबत कुस्ती खेळावी लागते का? तर कुस्ती खेळावी लागत नाही. हा न्याय आहे एक. कोणाला आठवतो का कोणता न्याय? शास्त्रामध्ये असे बरेच प्रक्रिया लक्षात येते, पण त्याचं नाव पटकन लक्षात येणं माझ्या हे न्याय. हा मग तो या न्यायाने, म्हणजे जसं महत्वाच्या त्रिपुट्यांचा जर बाद करून टाकला, त्रिपुटी नाही इथे, तर बाकीच्या त्रिपुट्यांचं काय हे करायचं? आणि मग आता काय मुतो कन्या काय मुतो कैमुतिक न्याय. हा कैमुतिक न्याय म्हणतात. बरोबर आहे. शास्त्रा म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा न्यायशास्त्राच्या बऱ्याचशा न्यायांचे, उष्ट्रील कुटी न्याय,
अंधा गोलांगुल न्याय, असे बरेच न्याय सांगितलेले आहेत आणि हे न्याय आपल्याला कळले पाहिजे, कारण की सिद्धांत हाताला येत असतो. तसा हा कैमुतिक न्याय आहे. म्हणजे मोठ्या पैलवानाला हरवलं की बाकी काडी पैलवानाशी पुन्हा वेगळी कर. तसं ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय, प्रमेय, प्रमाता, प्रमाण अशा त्रिपुटांचा जर बाद केला तर बाकीच्या दृश्य, द्रष्टा, दर्शन अशा त्रिपुटी आहेत ना ह्या सगळ्या. मग ह्या त्रिपुट्यांची वेगळी चर्चा करायची गरज नाही. त्याचं कारण असं आहे की परमात्मा हा दृश्य नाही, परमात्मा हा ज्ञेय नाही, परमात्मा हा प्रमेय नाही, आणि म्हणून प्रमाता, प्रमाण, ज्ञाता, ज्ञान, दृश्य, द्रष्टा अशा पद्धतीची कोणत्याही त्रिपुटीत न येणार ही बाब आहे. आणि तो बरं आता कसं आहे, पुन्हा काही लोक चर्चा करतात, मग इतकं जर तुम्ही सांगता ते नाही नाही नाही, तर मग तुम्ही आमच्या पक्षात या ना नाही म्हणण्याच्या. कारण नाही म्हणणारा एक पक्ष आहे म्हणणारा एक पक्ष आहे, आणि वेदांती आहेही म्हणत नाही आणि नाहीही म्हणत नाही. मग तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला जातो की तुम्ही एक तर नाही म्हणण्याच्या पक्षात या, किंवा आहे म्हणण्याचा पक्ष द्वैताकडे चालला आणि नाही म्हणण्याचा पक्ष शून्याकडे चालला. मग तुम्ही शून्यवादी आहात का द्वैती आहात? मग वेदांत शास्त्र तर द्वैती नाही, कारण द्वैत दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे. म्हणजे आपण द्वैताचा वेदांत शास्त्राने निषेध केला आहे. आणि शून्य नाही म्हणतात, ते शून्य नाही. अहो शून्य नाही तर शून्य नाही हे ज्याला कळाल तो आहे की नाही, मग कुठं राहिला शून्यवाद? मग शून्यवाद आहे नाही. म्हणून ज्याच्यावर शून्यवादाचा आणि द्वैतवादाचा आक्षेप येतो त्याला वेदांत शास्त्र म्हणतात. इथे फक्त व्यतिरेक आहे, परमात्मा आहेच, पण तो जसं बघा अमृतानुभवातलीच एक ओवी आहे, मला वाटतं पुढे येणार आहे आणखी ती, अज्ञानी रुळे तैसा नव्हे आणि ज्ञाने उजळे तैसा नव्हे, निर्वाळे ज्ञान मात्रची. अज्ञानाने रुळतो ते आमचं तत्व नाही, आणि ज्ञानाने उजळतं तेही आमचं तत्व नाही. मला सांगा, ज्ञानाने परमात्मा सिद्ध होतो का? का परमात्मा सिद्धच आहे? ज्ञानाने सिद्ध होतो म्हणला तरी चुकलं ते, आणि अज्ञानाने तर राहतो म्हटलं तर नाही. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान आम्हाला दोनच गोष्टी कळतात, एक तर आहे तरी कळतं, नाही तर नाही तरी कळतं. आणि आमचा जो परमात्मा आहे तो आहे या क्षेत्रातही नाही, नाही या क्षेत्रात नाही. तो म्हणजे स्वरूपच येतो, निर्वाळे ज्ञान मात्रचे. ज्ञान त्याचं ज्ञान होत, ज्ञानाने ते उजळतं असं नाही, तर तो ज्ञान स्वरूप आहे. म्हणून स्वरूप हा जो शब्द असतो ना त्याला थोडं महत्व दिलं पाहिजे. स्वरूप, स्वरूप म्हणजे कोणी केलं नाही, नाही घडविला आणि नाही बैसविला. कोणी केलाय का? तर नाही, तो स्वयंभची आहे, तो मूळताच आहे. तुम्हाला नाही कळलं तरी तो आहे, आणि कळलं तुम्ही म्हणलात तरी तो आहे. बोला, काय बोलायचंय का कोणाला? अशा पद्धतीनं विशो नाही कोणाही जया प्रमेयत्वची नाही. प्रमेयत्व म्हणजे ती वस्तू नाही असं आहे. वस्तू नाही म्हणजे ते प्रमेयत्व नाही त्याच्याकडे. म्हणून प्रमाता आणि प्रमाण त्रिपुटी, कारण प्रमेय म्हणलं की प्रमाता आणि प्रमाण त्रिपुटी येते. कोणत्या त्रिपुटीचा परमात्मा हा विषय नाही असं या ठिकाणी आहे. आणि 6 प्रमाणांचा तो विषय बघा. आणखी एक आठवलं म्हणून पुढे चिंतन करून मग पुढे आपल्याला काही चर्चा करायची तर करू. ज्या प्रमाणाद्वारे ज्ञान होत असतं अशा ज्ञानाला प्रमा हा शब्द वापरला जातो. म्हणजे बघा, शब्द प्रमाणाने एखादी गोष्ट कळाली तर मग त्याला प्रमा म्हणतात. म्हणून ब्रह्मज्ञान प्रमा आहे, पण ब्रह्मप्रमा नाही. ब्रह्मज्ञान, ज्ञान शब्द लावलेला आहे, आणि ज्ञान आले की त्रिपुटी आली, कारण ज्ञान आले की ज्ञाता ज्ञेय आलेला आहे. आणि म्हणून ब्रह्मज्ञान झालं पाहिजे म्हणतो ते बरोबर आहे, ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. ब्रह्म आहोतच, ब्रह्म झालं पाहिजे असं म्हणणं चुकलंय. ब्रह्म व्हा रे बाबा, हो तुम्ही ब्रह्म व्हा असं म्हणले. अहो ब्रह्म कधी नाही, आम्ही नव्हतो मग झालं तो गोष्टी वेगळी बा. मी अमुक गावाला नव्हतो, पण मग सकाळी गाडी घेऊन मी त्या गावाला आलो, तर मग ते गाव मला प्राप्य झालं आहे का नाही. मी त्या गावात नव्हतो पण आता मी गावात आलो, म्हणजे ते गाव मला आता प्राप्त झालं आहे का नाही. त्या गावाला जाणं हे माझं प्राप्य आहे, आणि मी त्या गावाला आलो, आता गाव प्राप्त झालं. तसं तुम्हाला
ब्रह्म प्राप्त झालं, मला आता ब्रह्म प्राप्त झालं असं म्हटलं तर कधी ते अप्राप्त होतं ते सांगा पहिले तुम्ही. तर ते नित्य प्राप्तच आहे ना. मग ब्रह्मज्ञानाद्वारे प्राप्ताचीच प्राप्ती आहे. अप्राप्ताची प्राप्ती व्यवहारात असते. माझ्याकडे कार नव्हती, मी कार घेतली आता, मग ते अप्राप्त होती आता प्राप्त झाली. मला घर नव्हतं, मी घर घेतलं आता, म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती झाली. तसं तुम्ही ब्रह्म कधी नव्हता. अहो 84 लक्ष योनी, एका योनीत कोटी वेळा फेरा जरी झालेला असला तरी ब्रह्म हे होतच, ब्रह्म आहेच, अनादि अनंत अशा स्वरूपाचं ब्रह्म आहे. मग ते कधी अप्राप्त आहे मला सांगा. हा, मला कळलं नाही इथपर्यंत म्हणा तुम्ही. मग आता तुम्हाला कळलं नाही म्हणजे त्याच्यामध्ये राम बोला बाबासाहेब जी, आवाज आहे ना तुमचा नीट. जवळजवळ पाहे जवळजवळ जवळजवळ पाहे चवचवरी जवळजवळ पाहे चवचवरी चवचवशी आत जाऊ पुढे राहू जिकडे पाहे तिकडे येव. वा वा, बरोबर आहे. जिकडे पाहावे तिकडे देव. हो, जे जे दृष्टी दिसे. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. कारण सर्वत्र हरीच आहे. हरीने घरी कोंडिले, जिकडं पाहावं तिकडं तोच आहे. आणि आपणही तोच आहेत. आपण तरी वेगळं कुठं राहावं त्याच्यापेक्षा. म्हणून ब्रह्म हे प्राप्य नाही, तर ब्रह्म नित्य प्राप्तच आहे. कारण ब्रह्म स्वरूपाच्या बाबतीत बोलताना ब्रह्म कसं आहे, अनादि अनंत आहे. असे 4 पदार्थ आपण पाहिले होते. अनादि अनंत, अनादि शांत, साधी अनंत आणि साधी शांत, असे 4 गोष्टी आपण मागे पाहिलेल्या आहेत. याचा अभ्यास झालाच पाहिजे. अनादि अनंत यामध्ये ब्रह्म आहे, अनादि शांत याच्यामध्ये माया आहे, साधी अनंत याच्यामध्ये ब्रह्मज्ञान आहे, आणि साधी शांत मध्ये जगत आहे. जगत साधी उत्पत्ती उपजे ते नाशे, ते मायावशे दिसे. जे ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश आहे. मायेची उत्पत्ती नाही, माया अनादी आहे, पण ब्रह्मज्ञानाने त्याचं काय आहे, समाप्ती आहे. म्हणून त्याला शांत म्हटलं पाहिजे. काय, मायेचा नाश होतो ब्रह्मज्ञानाने, म्हणून माया अनादी असली तरी शांत आहे. आणि ब्रह्मज्ञानाचा एकदा उदय झाला की पुन्हा संपत नाही, म्हणून साधी आहे पण अनंत आहे ब्रह्मज्ञान. म्हणून गुरूंची सेवा करून आपण ब्रह्मज्ञान प्राप्त केलं पाहिजे. साधी अनंत अशा स्वरूपाचं ते आहे ब्रह्मज्ञान. ब्रह्म अनादी अनंत आहे आणि ब्रह्मज्ञान, कारण त्या ज्ञान म्हणजे वृत्ती, ज्ञान म्हणजे वृत्ती. वृत्ती लागली तिथे की व्यवहार आला, वृत्ती लागली की त्रिपुटी आली. म्हणून ब्रह्मज्ञान म्हटलं की त्रिपुटीतलं ब्रह्मज्ञान, त्रिपुटीतला विषय आहे. ब्रह्म मात्र त्रिपुटीत येत नाही, त्रिपुटी रहित आहे. ब्रह्म त्रिपुटी रहित आहे, ब्रह्मज्ञान त्रिपुटीत आहे. म्हणून ज्ञान शब्द आला की ज्ञाता आणि ज्ञेय ही त्रिपुटी तिथे येते. आणि काय येते, मला ब्रह्मज्ञान झालं असं एखादं म्हणत असेल ना, तर तो वृत्तीला धरून बोलायला लागलेला आहे. आणि मी ब्रह्म झालो असं म्हटलं तर ते बोलणंही चुकतं त्याचं, की ब्रह्म झालो नाही, तू ब्रह्म आहेच बाबा. जसं आणि त्याच्यामध्ये आपण शास्त्रामध्ये हे शब्द वापरले की परोक्षत्व ना अपरोक्षत्व वापर. अपरोक्षत्वाने त्याला अनुभूतीला आलं पाहिजे. परोक्षत्वाने तर सगळेच सांगतात की परोक्षत्व. बघा त्याच्यामध्ये सुद्धा काय, अक्ष म्हणजे डोळा, तिथंही प्रमाणच आलेलं आहे. आणि परोक्षत्व ना अपरोक्षत्व हे सुद्धा आमच्या कशाचे हे अवस्था आहेत, ह्या 7 आपल्या चिदाभासाच्या ज्या अवस्था आहेत ना. बघा इथं हा मुद्दा विषय नाही कोणाही, हा विषय इथंही कसा क्लिअर होतो त्याच्यावर थोडी चर्चा करू. चिदाभासाच्या 7 अवस्थेमध्ये अज्ञान, आवरण आणि विक्षेप 3 बंद स्वरूप आहेत. परोक्षत्व, अपरोक्षत्व साधन स्वरूप आहेत. आणि काय, शोकनाश आणि आनंद वाप्ती हे मोक्ष स्वरूप आहेत. म्हणजे मोक्ष स्वरूप सुद्धा चिदाभासाची अवस्था आहे. आणि चिदाभास आभास आहे. म्हणजे तुमची मोक्ष सुद्धा काय ठरला, आता आभास ठरला. मोक्ष सुद्धा त्याच्यासाठी खटपट चालली आपली त्या मोक्षासाठी, तो सुद्धा कसा ठरला, आभास ठरला. मग आभासात जागावा का आभास सोडावा, तर सोडावा. आणि मग मोक्ष जर तुम्ही आभासात जर टाकला तर मग आम्ही परमार्थ कशाला करायलो, रोज सकाळी उठायलो, ते मोबाईल घ्यायलो, ऐकायला लागलो, तासभर ग्रंथ घेऊ लागलो, अभ्यास करायला लागलो. मग हे कशासाठी, हे सगळं खटपट चाललं भ्रम घालविण्यासाठी. याचं उत्तर काय, म्हणजे मोक्ष मला वाटतं आपल्या अमृतानुभवातच उभी झाली ते.
मोक्ष शब्द कास आहे? मग त्याचं उत्तर देताना सांगितलं अज्ञाना घरी त्राये वाऊगाची अज्ञानाच्या घरी मोक्षाची टिमटी. मग इथं सांगितलं विषो नाही कोणाही, म्हणून तो कशाचाच विषय नाही. विषो नाही कोणाही जया प्रमेयत्वची नाही, म्हणजे त्याला त्रिपुटीत आणूच नका. आणली म्हणजे दूत महाराजांचे शब्द आहे, एक तर त्रिपुटीत येऊच नका, आणि आला तर ज्ञाता ज्ञान ज्ञेय इथं येऊन परमात्म्याची चर्चा करा. त्याच्या खाली यावं वाटलं तर प्रमाता प्रमाण प्रमेय याच्या त्याच्या खाली येऊच नका. द्रष्टा दृश्य दर्शन वगैरे वगैरे खालच्या त्रिपुटीत तुमचं काय नाश करणारे आहेत. ही तरी तुम्हाला जीवनमुक्तीचे आनंद देणारी त्रिपुटी आहे. कारण जीवनमुक्ती चा आनंद उपभोगायचा असेल ते चर्चा करावी लागेल. परमात्म्याच्या चर्चेत जीवनमुक्ताला आनंद मिळत असतो आणि त्या चर्चेने तो विधेमुक्तीला प्राप्त होत असतो. म्हणून करावी चर्चा तर इथपर्यंतची करावी असं दूत महाराज म्हणायचे. म्हणून विषो नाही कोणाही जया प्रमेयत्वची नाही. आणि 6 प्रमाण हे प्रमाण सांगितले, त्यापैकी शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण सुद्धा म्हणजे बाकी प्रत्यक्ष काय बाकी सगळेच प्रमाण कमी पडतात, फक्त शब्द प्रमाण. त्याचं कारण आहे की शाब्दी प्रमा त्यामुळे होत असते. बाप उपेगू शब्दू वस्तू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विशदू आरिसा नव्हे. आपल्याला म्हणजे जेव्हा शब्द खंडनामध्ये पुढे येणारा विषय हा आपला आता, की शब्द हे स्मरण करून देतात आपल्याला. जे काही अनंत जन्मापासून स्वतःचीच विस्मृती झाली मी कोण आहे, तर त्याची आठवण करून देणारा कोण आहे, तर शब्द आहे. म्हणून शब्दाला शरण गेलं पाहिजे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून शब्दाला फार महत्व दिलेलं आहे. तर ते शब्द प्रमाणाला आपल्याला महत्व दे. शब्द म्हणजेच वेद. हो, शब्द म्हणजेच वेद, आणि ते शब्द महत्वाचे. संसारातल्या शब्दाला शब्द म्हणूच नका. परमात्म्याची चर्चा करणाऱ्या शब्दांना शब्द म्हणावं, त्यालाच प्रमाण म्हणावं. आणि ते प्रमाण आपल्याला झालेल्या अनंत जन्माच्या स्वस्वरूपाच्या विस्मृतीची स्मृती करून देणारे आहे. आणि आम्हाला जाग करणारे श्रीगुरु आहे. आणि श्रीगुरु भेटत नाहीत तर तिथं ईश्वर कृपा झालेली नाही. म्हणून ईश्वर कृपा व्हावी. ईश्वर कृपा झाल्यानंतर गुरु भेटतात. गुरु कृपा व्हावी. गुरु कृपा झाल्याने शास्त्र कळतं. मग शास्त्र कृपा व्हावी. मग शास्त्र कृपा झाल्याने अंतःकरण कृपा किंवा आत्मकृपा होते. आणि अंतःकरण कृपा झाल्याने मी कोण आहे एवढं कळतं. म्हणून आपण ईश्वर सेवा करावी, गुरु सेवा करावी, शास्त्र सेवा करावी आणि अंतःकरण सेवा करावी, असं वेदांत शास्त्रात सांगितलं. म्हणून इथं सांगितलं विषय नाही कोणाही, तो विषयच नाही. आणि विषय जो विषय होतो ते आवृत्त परमात्म्याचा विषय होतो. तर तिथं बुद्धी, आता जे दोष चालले ना, बुद्धिमांद्यादी दोष प्रत्येकाकडे कलियुगातले फार प्रसिद्ध दोष आहेत, बुद्धिमांद्य वगैरे. त्यामुळे मलविक्षेप दोष तर मी बरे म्हणतो ते काढता येतात आपल्याला, त्याचं काढण्याचा उपाय. पण हे बुद्धिमांद्यादी जे दोष आहेत, मला लय कळतं आणि मला काय कळत नाही का, हे दोषच आहेत सगळे. ह्या दोषांना कसं काढायचं, बुद्धिमांद्यादी दोष हे कसे काढावेत, त्याचा उपाय शास्त्रातही सांगितलं नाही. मलविक्षेप आवरण दोषाचे उपाय सांगितले, आणि आपण मलविक्षेपापर्यंत सुद्धा नाही, त्याच्या मागच आहेत. मग आता कसं काय करावं त्याच्याविषयी. तर आपल्याला याचा गांभीर्याने विचार करून हे ईश्वर सेवा, गुरु सेवा केल्याशिवाय, शास्त्र सेवा केल्याशिवाय, सातत्याने तत्चिंतनम, काय मला वाटतं पंचदशीतला श्लोक आहे हा, चिंतने चिंतने तद्रूपता, सातत्याने याचं चिंतन करत राहिलो पाहिजे, तर शास्त्रकृपा होऊन आपल्याला हे उलगडण्याची शक्यता आहे. आणखी काही तच्चिंतनम तत्कथनम, हा तच्चिंतनम तत्चिंतनम तत्कथनम, पंचदशी मधला श्लोक येतो. होय होय होय, पंचदशी मधला. सातत्याने त्याचं चिंतन करणं, तत्चिंतनम म्हणजे त्याच्या चिंतनात राहणे, तत्कथनम त्याच्याच कथनात राहिलं पाहिजे, तत्श्रवणम त्याचं श्रवण केलं पाहिजे. हे पंचदशीतला श्लोक आहे आपला. कुठपर्यंत केलं पाहिजे शंका विचारत नाहीत मंडळी. खरं म्हणजे कुठपर्यंत केलं पाहिजे असं विचारलं तर त्याचंही उत्तर असं आहे की पंचदशीतला श्लोक आहे, धन्योहम धन्योहम धन्यो धन्य पुनर्धन्य. जोपर्यंत तुमचं तुम्हाला धन्य वाटत नाही की मी आता धन्य झालो, कृतकृत्य झालो, आता मला काही शिल्लक राहिले नाही, तृप्ती झाली जैसी साधने सरती
करायचं आणि जोपर्यंत तृप्त अपयशी. झालो असं वाटत नाही तोपर्यंत सोडायचंच नाही. बोला रामकृष्ण बोला हरी. बोला. काही नाही. साधने सरती अपयशी असं म्हणू लागलो मी. हो 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 रामकृष्ण हरी. होय. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पाऊल. अगदी बरोबर. होय होय होय. कृतकृत्य या शब्दाचा अर्थ काय होईल? विग्रह कसा होईल महाराज? कृतकृत्य झालो म्हणजे एका कृत्याचा अर्थ काय, दुसऱ्या कृत्याचा काय? कृतार्थ झालो. कृतकृत्य या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द वापरायचा. आता कृतार्थ. अच्छा. हा म्हणजे धन्य, त्याला तोही शब्द देतो, धन्य झालो. बरोबर आहे. हा धन्यवाद. त्या अर्थाने कृतकृत्य झालो, धन्य झालो, सफल पूर्ण झालो, काम, पूर्ण पूर्ण काम. झालो, बास 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 पूर्ण झालो आता असं या आणि अर्थाने. परमार्थ आणि ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही परमार्थातली उच्च त्रिपुटी आहे. तर त्रिपुटीतला उच्च कमी असा दर्जा कशामुळे, ती उच्च कशामुळे आहे? ती नाही त्रिपुटीच आहे. बघा, जिथे जिथे म्हणजे पदार्थ हा दृश्य नाही, अदृश्य आहे. बघा इथे अज्ञान आहे. अज्ञान आता डोळ्याने दिसणारा पदार्थ नाहीये, तो विचाराद्वारे घालावा लागतो. म्हणून परमार्थ, कृतीचा परमार्थ आणि विचाराचा परमार्थ असे परमार्थाची चर्चा गुरुजींनी केलेली आहे. मग ते म्हणायचे का कृतीचा परमार्थ कशासाठी आणि विचाराचा परमार्थ कशासाठी? तर कृतीचा परमार्थ मलविक्षेप घालविण्यासाठी आणि विचाराचा परमार्थ आवरण घालविण्यासाठी. हे चढती पायरी आहे ना ती. बरोबर आहे महाराज. हा म्हणून इथं श्रेष्ठ कनिष्ठ असं जे बोललो ते सापेक्षित याच्यात बोललो आपण. आणि बोलणं हे नेहमी सापेक्षितच असतं आणि परमात्मा निरपेक्ष आहे असं. जय हरी महाराज. जय हरी जय हरी. बोला महाराज. हा प्रमोद महाराज. बोला बोला. काही नाही बोला. शंका अशी आहे की तुकाराम महाराज हो 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 बरोबर बरोबर. बोला. काही नाही महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदासीन, जे देही उदास, नावडी जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. हो हो. आता हा विषय इथं आपण विषय चालला, हा विषय कोणाचाच विषय नाही, प्रमेयत्वच नाही, स्वयंपाकाचे जो विषय चालला ते तुकाराम महाराजांना त्यांचा विषय नारायण कस काय झाला? हा नाही बघा, म्हणलं ना इकडं बोलणं हे नेहमी सापेक्षित असतं. बोलणं हे सापेक्षित असतं आणि ज्याची चर्चा करायला ती वस्तू निरपेक्ष आहे. आता सापेक्षित व्यवहारात जर बोलायचं असेल तर एकापेक्षा एक चांगलं, त्याच्यापेक्षा दुसरं चांगलं, त्याच्यापेक्षा तिसरं चांगलं असं बोलावं लागेल. तर संसाराची चर्चा म्हणजे जर एखाद्याला बायका मुलं घरदार आवडत असेल तर त्याला काय सांगितलं पाहिजे? अरे याच्यापेक्षा देव आवडाव रे, सांगावं लागेल की नाही आपल्याला? जगामध्ये आपण 4 प्रकार केलेत ना, त्यापैकी जो विषयी पामर आहे त्याला तुम्ही जर का विचाराचा परमार्थ सांगायला लागले तर तो येऊन बसल का आपल्या ऐकायला? येऊन बसणार नाही ना. त्याला त्याच्या पद्धतीने सांगला, अरे तू तीर्थाला जाय, तीर्थाला गेलं पाहिजे, घरदार सोडलं पाहिजे. तो 10-15 दिवस वारीला गेल्यावर तेवढं तर घर सोडेल की नाही, कारण तो मुळातच विषयी पामर आहे. सापेक्षित चर्चा चालली आहे आपली. आता जो विषयी पामर, त्याचं विषयत्व पामरत्व सोडून जर तो मुमुक्ष झाला आणि तो जर तीर्थयात्राच करायला लागला तर त्याला सांगितलं पाहिजे, अरे कुठपर्यंत तीर्थयात्रा करतो तू? अरे तू बैस आता निवांत, जरा ऐक, जरा श्री गुरु काय सांगतात ते ऐकलं पाहिजे. हे सापेक्षित चाललं आपलं बोलणं. विषय तो त्यांचा झाला नारायण इथं म्हणत असताना त्याचा जर घरदार विषय असेल तर त्याला नारायण विषय कर म्हणलं पाहिजे. आणि जर तो मुमुक्ष झाला असेल तर त्याला म्हणलं पाहिजे, त्याला विचाराचा परमार्थ सांगितला पाहिजे. आणि विचाराचा परमार्थाने तो ज्ञानी होईल. आणि जर ज्ञानी असेल तर त्याला सांगितलं पाहिजे की जे ज्ञान तुला झालं ते ज्ञान त्रिपुटीतलं नाही, ते ज्ञान बी सोड. कुठं ज्ञानाला देऊन बसलास तू? आता ज्ञानाला जर धरून बसलास तर तू सुद्धा बद्धच आहेस. आता ज्याला ज्ञानच नाही त्याला तू ज्ञान सोड म्हणण्यात काय अर्थ? अरे त्याला झालंच नाही ना. त्याला सोड कसं म्हणतात? त्याला पहिले काय म्हणा, अरे तू ज्ञान मिळव, गुरुंकडे जा. हे व्यवहारामध्ये सापेक्षित भाषा असते बोलण्याची.
आणि म्हणून हा, पण विषय जो तुकाराम त्यांचा झाला नारायण, असं असं म्हटलेलं आहे तिथे तुकोबा. तुकाराम बोला. महाराज भक्त होते आणि ज्ञानी होते. हा भक्त. आणि भक्त बघा, भक्ताला आनंदासाठी विषय लागतोच, हम्म. म्हणून भक्ताचा तो विषय आहे. परमात्मा हा भक्ताचा विषय आहे आणि तो सगुण आहे. हा. सगुणामध्ये आनंद आहे. हम्म. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणले, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. हे वर जाऊन पुन्हा खाली येणे. मला आता मला कळलं सगळं, पण तिथं भक्तीच नाही करता येत मला. ब्रह्मस्वरूपात कशाची भक्ती आहे? भक्तीच नाही. मग आता मला कळलं तुझं वर्म, आता तू काय कर, लटिका का असना आपण खेळ खेळूया. तू देव होय, मला भक्त होऊ दे आणि तुझ्या भक्तीचा मला आनंद घेऊ दे. हे नाही कळलं नाही तर बरेच जणांचे मी तोंडून ऐकलंय की तुकाराम महाराजांना ब्रह्मज्ञान मान्यच नव्हतं. आणि घ्या प्रमाण तुम्ही कोणतं, नको ब्रह्मज्ञानात. तुकाराम महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान, म्हणजे ब्रह्मज्ञान नको म्हणले का ते? नाही, ब्रह्मज्ञान झाल्यावर ज्ञानोत्तर भक्ती करण्याकरता मला कळलं तुझं वर्म, आता आता नको. नाही तर ते काय म्हणले असते की सेवितो हा रस वाटितो आणि का, असं कशाला म्हणले असते ते जर ब्रह्मज्ञान मान्य नसतं तर. पण ते काय आहे की व्यवहारामध्ये आपल्याला सापेक्षिततेमध्ये हे सगळं कळलं पाहिजे. आणि परमात्मा निरपेक्ष, निरपेक्ष निराकार ते ब्रह्म, सापेक्ष निराकार तो ईश्वर, आणि सापेक्ष साकार हे जगत. तीन गोष्टी सांगितल्या. निरपेक्ष निराकार ते ब्रह्म. आपण बरंच काढलं मेटकरी महाराज, तुम्हाला आठवत असेल तर काही भर घाला. निरपेक्ष निराकार ब्रह्म. असं म्हणता येईल का महाराज, निर्गुण निराकार ते ब्रह्म, हो ना, निर्गुण सगुण निराकार तो ईश्वर, सगुण साकार ते अवतार. नाही नाही नाही, मी थोडी दुरुस्ती करतो बघा. निर्गुण निराकार ब्रह्म आहे, सगुण निराकार ईश्वर आहे, आणि सगुण साकार देव आहे. ईश्वर हा जो शब्द आहे ना, ईश्वर, तर भगवद्गीतेमध्ये जो ईश्वर शब्द, ईश्वर सर्वभूतानाम, ईश्वर शब्द वापरला तो सगुण आहे पण निराकार आहे बरं का. हो, साकार नाही. दृश्य पदार्थ साकार असतो, ईश्वर दृश्य नाहीये, लक्षात घ्या. तो गुणात आहे कारण त्याला माया उपाधी आहे, आणि माया ही गुणवान आहे. म्हणजे तीनही गुणांनी युक्त असलेली माया आहे, आणि माया उपाधी लागल्यामुळे ईश्वर झालंय, पण तो साकार नाहीये. निर्गुण निराकार, निर्गुण निराकार ब्रह्म, सगुण निराकार ईश्वर, आणि सगुण साकार ते देव म्हणजे अवतार. जेवढे जेवढे अवतार आहेत ते आम्हाला डोळ्याने दिसतात, नामरूपात आहेत, आणि सगुण आहेत, आणि साकारही आहेत. त्यांच्या प्रतिमा आमच्याकडे आहेत, त्यांच्या मूर्त्या आमच्याकडे आहेत, आम्ही त्यांचे दर्शन घेतो, म्हणून ते सगुण साकार आहे. पण तुम्ही ईश्वराचं मंदिर दाखवा मला, कुठे ईश्वराचं मंदिर आहे? ईश्वराचं मला साकार मूर्ती दाखवा, कुठंच नाही ईश्वराची साकार मूर्ती. म्हणून सगुण आहे, सगळं करणारा ईश्वर आहे, पण तो साकार नाही. तो कसा आहे? निराकार आहे, पण मात्र सगुण आहे, कारण माया उपाधी त्याला लागलेली आहे. आणि माया उपाधी काढली की राहिलं ते ब्रह्म. मग ब्रह्म कसं आहे? निर्गुण निराकार आहे. म्हणून निर्गुण निराकार ते ब्रह्म, सगुण निराकार ईश्वर, आणि सगुण साकार जेवढे अवतारी देव आहेत सगळं सगळं. म्हणून देव म्हटलं मी त्याला, देव शब्द वापरला असं. निर्गुण निराकार नाही साकार, जेथून चराचर हरिसी भजे. हा, जेथून, मग ते अधिष्ठान आहे ना सगळ्यांचं. अगदी बरोबर. जेथून चराचर हरिसी भजे म्हणजे ते अधिष्ठान आहे, सर्वच अधिष्ठान आहे ते. आणि त्याची चर्चा इथं अमृतानुभवात चालली आपली. त्या अधिष्ठानाची, विषय नाही कोणाही, जे अप्रमेय तोच नाही, त्या अधिष्ठानाची चर्चा चालली. आमची नजर ईश्वरापर्यंत जर पोचत नसेल तर अधिष्ठानापर्यंत कधी पोचावी सांगा? आम्हाला ईश्वराच्या त्या सगुण असलेला जे काही तीन गुण त्या ईश्वराच्या ठिकाणी आहेत ते सुद्धा मिथ्या आहे. म्हणजे त्रिगुण असार आणि निर्गुण ते सार, सारा सार विचार हरिपाठ. म्हणजे तीनही गुण काढायचेत आपल्याला, आणि तीनही गुण गेल्यानंतर राहिलं खाली ते ते अवशिष्ट जे आहे तो परमात्मा आहे. आणि म्हणून त्याचा निर्देश करता येत नाही. वेदाला सुद्धा सांगताना आलं की ब्रह्म कसं आहे, वेद जाणो गेला
पुढे मौन आवाला, त्याला सुद्धा ते वेद जाणायला गेला पण ते मौन धारण करत नाही, सांगताच येत नाही. का सांगितलं की बिघडलं, मी देवाला पाहिलं म्हणलं की बिघडलं. बरोबर. असं आहे. ओके, धन्यवाद. चालेल चालेल. महाराज आलेच नाहीत वाटतं आज. नाही, बहुतेक नाही आले. चालेल, ठीक आहे, आपण थांबूया. पवन महाराजांनी जे त्रिपुटीच्या संदर्भात विचारलं होतं, मुद्दा क्लिअर झाला का सरांनी? बरंच इतर पण आपल्याला अधिकची माहिती पुरवलेली आहे. नाही, बरोबर बरोबर महाराज, फार सुंदर सांगितलं कुमावत महाराजांनी. बरेच विषय क्लिअर केला. विषय नाही कोण आहे मुळे बरेच त्रिपुटी पण बरेच झाले, चांगल्या क्लिअर झाले. बर बर बर, ठीक आहे. मग अधिकचं काही असेल तर बोलावं मेटकरी महाराज या संबंधाने. ठीक आहे. महाराज उद्या त्या पॅरेग्राफवर बोलतील. बराचसा विषय क्लिअर झालाय. परमात्मा अज्ञानाचा विषय नाही आहे, ही भूमिका या विषयावर चिंतन चाललेलं आहे. परमात्मा कुठल्याही प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही, त्याला ज्ञान विषयता सुद्धा नाही, असं चिंतन आपलं चालू आहे. कारण जिथे अज्ञान असतं तोच फक्त ज्ञानाचा विषय होऊ शकतो, आणि जिथे ज्ञान विषयत्व आहे तिथेच प्रमेय असतं, प्रमेयत्व असतं, आणि प्रमेयत्व आहे तिथे प्रमाणांचा प्रवेश होतो. ते एकंदर काय लक्षात आणून द्यायचंय माऊलींना, आणि महाराजही ते आपल्या लक्षात आणून देत आहेत की प्रमाणाने परमात्म्याचं कोणत्याच प्रमाणाने, जे 6 प्रमाण असतील किंवा जी आपली ज्ञानेंद्रिय असतील प्रमाण, आणि ती प्रमाण ज्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून त्याचा विनियोग होतो विषयापर्यंत जाऊन, तर ही जी सामुग्री आहे ती परमात्म्याला जाणण्यासाठी अपूर्ण आहे, ती त्याला जाणू शकत नाही. कारण ही सगळी सामुग्री जी आहे ती संपूर्णपणे अज्ञान कार्य आहे, आणि अज्ञानाचा जिथे ठाव लागत नाही, कारणच जिथे राहत नाही, तिथे कार्य कसं शिल्लक राहील? म्हणजे कारण आणि कार्य हे दोन्हीही तिथे शिल्लक राहत नाहीत, मग त्यांनी त्याचं ज्ञान कसं होऊ शकेल? त्या प्रमाण काय कसं होऊ शकेल, असा प्रश्नार्थक ओवी आहे, आणि ते आपण समजून घेतोय. म्हणून परमात्मा ज्ञानाचा विषय नाही, शुद्ध ब्रह्म हे कोणाचाही विषय होऊ शकत नाही. म्हणून जाणणं, पाहणं, कळणं हे अलीकडे आहे, जीवाकडून बोलणं आहे, निर्देशात्मक बोलणं आहे. फार फार तर तो जाणण्यातला नाही इथपर्यंत जाणणं जातं, तो कळण्यातला नाही इथपर्यंत कळणं जातं, तो पाहण्यातला नाही इथपर्यंत पाहणं जातं. संपलं, बुद्धीची भूमिका संपली. इथे शेवटचं जे कळणं आहे की तो जाणणं स्वरूप आहे, तो कळणं स्वरूप आहे, आणि तो पाहणं स्वरूप आहे, असं इथपर्यंत भूमिका जाऊ शकते अंतःकरण आणि बुद्धी किंवा श्री गुरूंच्या त्या उपदेशाच्या माध्यमातून. बाकी तो विषय होऊ शकत नाही, ही गोष्ट आपल्याला लक्षात आणून देत आहेत. तिन्ही त्रिपुटीचा प्रमेयत्व संभवत नाही, ज्ञेयत्व संभवत नाही, कारण ते सामुग्रीशिवाय होत नाही, त्याला काहीतरी पुढे वस्तू लागते, आणि जी पुढे वस्तू म्हणून, पदार्थ म्हणून जे आलेलं आहे ते गुणाचं आहे, आणि गुण सगळे मायेचे आहेत. ते अज्ञान आवृत्त आहे, अज्ञानाने आवृत्त केल्याशिवाय वस्तूच नाही. जे माईक जेवढं जे दिसतंय ते अज्ञानाने आवृत्त केलेलं आहे, म्हणूनच दिसतंय. ते बंद होतोय आवाज. कट होतोय का? नाही, येतोय, आवाज येतोय. बर, ठीक. बोला महाराज हे सगळं सांगितलेलं समजलं. तर आता आपण चर्चाच करायला लागलो. तर माझा जो प्रश्न होता ना, तर महावाक्याने मग आता प्रमाण आहे, हे श्रुती प्रमाण आहे, आणि प्रमाणाने काय होत असते? प्रमा होत असते, म्हणजे ज्ञान होत असतं. तर महावाक्याची प्रमा सांगा फक्त, एवढंच. महावाक्याने प्रमा, कोणती प्रमा होते? सांगतो. ठीक आहे, आपण त्या दिवशीही चिंतन केलं होतं. हे पहा, ब्रह्मज्ञानाची प्रमा होते,
ब्रह्माची प्रमा होत नसते. लक्षात घ्या, फक्त ज्ञानाची प्रमा आहे, त्या शुद्ध ब्रह्माची प्रमा नाही. कारण प्रमाणाशिवाय प्रमा नाही. प्रमाणाद्वारेच प्रमा होत असते. मग आता महावाक्याचा जो भाग आहे त्याचं थोडं आपण चिंतन करू. श्री गुरु आपल्याला त्यांच्या उपाधीच्या माध्यमातून महावाक्य देतात. महावाक्य म्हणजे शब्दाच्या माध्यमातून. मग शब्द हे तत्वमसी याचाच उल्लेख करा म्हणजे समजेल. बर तत्वमसी हा शब्द जरी असला किंवा तत्वमसीचा आपण अजून मराठीत सांगू की ते तू आहेस. तत् म्हणजे ते आणि तो म्हणजे तू. ते तू आहेस. ते तू आहेस हे जे शब्द आहेत हे शब्द व्यावहारिक आहेत. हे शब्द प्रातिभाषिक आहेत आणि त्या शब्दांचा अर्थ मात्र परमार्थिक आहे. म्हणून शब्द तिथे राहत नाहीत. जो अर्थ आहे तो सुद्धा अंतःकरण वृत्तीपर्यंत बुद्धीपर्यंत आहे. त्याचा जो बोध आहे तो सुद्धा बुद्धीपर्यंत आहे आणि त्याची जी बोध स्वरूप आहे तिथे बुद्धी पास झाल्यानंतर आहे. म्हणजे शब्द श्री गुरूंची उपाधी हे व्यावहारिक आहेत, मात्र शब्दाचा अर्थ गुरुतत्व हे मात्र परमार्थिक आहे. हे जे दिलेलं तत्वमसी आहे ते आपल्याला फक्त तिकडे निर्देश करतय. तो शब्द तिथे टिकू शकत नाही. हो, तो शब्द तिथे बाद होत असतो. कारण शब्दाशिवाय व्यवहार होत नाही, शब्दाशिवाय देवाणघेवाण होत नाही. म्हणून शब्दाचा आधार घेतलेला आहे. हो, आणि ती वस्तू त्या वस्तूपर्यंत ती वस्तू लक्षात आली, ती वस्तूकडे निर्देश केला की ते शब्द बाजूला होत असतात. आपण सर्व गुरुकृपांकित आहोत. ज्या ज्या वेळेस अनुभूतीला प्राप्त झालो आपण त्या वेळेस शब्द तिथे शिल्लक राहिला नाही. त्या वेळेस इंद्रिय सगळी लीन झालेली आहे. त्या वेळेस कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय वृत्ती आपापल्या ठिकाणी स्थिर झालेली आहेत आणि फक्त शुद्ध बुद्धीची जी झलक आहे ती अनुभूतीपुरती शिल्लक राहिलेली आहे आणि तेही जाणणं संपलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण म्हटलो की लक्षात आलं, पण ते न सांगण्यासारखं आहे. असा तत्वमसीचा जो व्यवहार किंवा तत्वमसीची जो विनियोग आहे, जी प्रक्रिया आहे, जी रीत आहे, ती श्री गुरूंच्याकडून आपण समजून घेतली. महावाक्य हे शाखाचंद्र न्यायाप्रमाणे फक्त त्याचा संकेत करतं का? बस कसं आता मला सांगा, महावाक्याचे शब्द आहेत. शब्द हे तुम्हाला निर्देशच करतात. व्यवहारात सुद्धा शब्द तुम्हाला वस्तू देऊन ते बाद होत असतात. समजा ग्रंथ हा शब्द उच्चारल्याबरोबर ग्रंथ हातात आल्यानंतर शब्द राहिला का आता? किंवा आता तुमचं नाव आहे काय, लोखंडे महाराज. आता लोखंडे महाराज आम्ही उच्चारल्याबरोबर तुम्ही समोर आल्यानंतर तो शब्द राहिला का? गेला ना शब्द. शब्द हा तुम्हाला त्याची शक्ती देतो आणि तो बाद होतो. आणि जोपर्यंत ती वस्तू हाताशी येत नाही तोपर्यंत शब्द राहतो. आणि नुसताच शब्द राहणं ती वाचाळता आहे, माऊली सांगतात आपल्याला. म्हणून शब्द हा त्याच्या शक्तीपर्यंत घेऊन जात असतो आणि शक्ती प्राप्त झाली, वस्तू प्राप्त हाताशी आली की शब्द राहत नसतो. असा व्यवहारातला बी अनुभव आहे आणि परमार्थात तर शब्दाचा प्रवेश नाही. शब्द महावाक्याचा शब्द व्यावहारिक आहे. असं अजून एक मला अपरोक्ष ज्ञान झालं आपण म्हणतो परमात्म्याचं. ते कसं आहे हे एक थोडस उल्लेख करा थोडासा. अपरोक्ष म्हणजे काय? आता सरांनी त्याचं विश्लेषण केलं होतं. अपरोक्ष म्हणजे तुम्हाला अनुभव येणं आणि परोक्ष म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवानी विषय समजून घेणं. म्हणजे साखर गोड आहे हे तुम्ही खाऊन लक्षात घेणं हा तुम्हाला अनुभव आहे. आणि दुसऱ्याने कुणीतरी सांगितलं परोक्षतेने साखर गोड आहे ते तुम्ही ऐकून आहे तुमच्याकडे. म्हणजे परमात्मा व्यापक आहे, परमात्मा सर्वत्र आहे, परमात्मा सर्वांच्या हृदयात आहे असं ऐकून कळणं आणि परमात्मा सर्वत्र आहे आणि तो माझ्याही हृदयात आहे असं स्व अनुभवाला प्राप्त होणं हे अपरोक्षत्व आहे.
हे ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्म अपरोक्ष होणं म्हणजे हे शाब्दिक प्रमाण नाही, तर हे प्रत्यक्षच आहे. आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान आहे असं म्हणावं लागेल. हा प्रत्यक्ष जरी असलं तरी ते ज्ञान प्रत्यक्ष आहे, ते प्रत्यक्ष नाही, लक्षात घ्या. नाही, आपलं स्वरूपच असल्यामुळं ते साक्षात अपरोक्ष आहे ना. ते अपरोक्ष आहे. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, आपण शब्द एकमेक मिक्सिंग केलं ना तर गोंधळ उडतो आपला. अपरोक्षता ही वृत्ती अंतःकरणाचा तिथपर्यंत विषय आहे आणि प्रत्यक्षता सुद्धा तिथपर्यंत आहे, पण प्रत्यक्ष स्वरूप जे आहे ते मात्र त्याच्या पुढे आहे. प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान आहे आणि प्रत्यक्ष स्वरूप शुद्ध ब्रह्म आहे, लक्षात घ्या. मी म्हणून जे आम्हाला स्फुरण होतं ते परमात्मा म्हणतात की ते जे स्फुरण होतं बुद्धीमध्ये तो मीच, ती वस्तुगा मी म्हणून जे सांगितलं ते स्फुरण जे आहे ते परमात्म्याचं विशेष स्वरूप आहे आणि परमात्मा सामान्य आहे, लक्षात घ्या. स्फुरण होण्यासाठी तुम्हाला सामुग्री आहे, वृत्ती आहे, अंतःकरण आहे किंवा त्याच्यात बुद्धी आहे, तिथे स्फुरण आहे. आणि स्फुरण आहे विशेष आहे. आणि विशेष हे कधी असतं कधी नसतं. विशेष हे कल्पितासारखंच आहे आणि सामान्य परमात्मा जो आहे तो नित्य असतो. सामान्य हा ज्ञानाचा विषय नाही, विशेष हा विशेष ज्ञानाचा विषय आहे. इथे अपरोक्ष या शब्दाच्या संदर्भात जर फोड केली तर आपण मागे आता बघितलं होतं याला बघा. अक्ष म्हणजे डोळा, पर अक्ष म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्याने, म्हणजे आता महाराज म्हटल्याप्रमाणे. आणि अपर अक्ष म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्याने न पाहता स्वतःच पाहणे. इथं पाहणे शब्द म्हणजे अक्ष म्हणजे डोळा, डोळा म्हणजे जाणणे या अर्थाने घ्या बरं का. आणि अपरोक्ष हा शब्द ज्ञानाला धरून आलेला आहे, म्हणजे वृत्तीला धरून आलेला आहे, म्हणजे ती चिदाभासाची अवस्था आहे. म्हणून अपरोक्ष ज्ञान जरी झालं तरी अपरोक्ष ज्ञान अनुभवापर्यंत जाणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा दृढ अपरोक्ष अदृढ अपरोक्ष असं केलेलं आहे. दृढ अपरोक्ष मी ब्रह्म आहे आणि त्याच्यामध्ये मी ब्रह्म आहे असं म्हणताना मी जी नावाची वृत्ती आहे ती मावळली की खाली काय राहिला, आता ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे असं म्हणत असताना त्यातलं मी सुद्धा जावा, कारण तो मी म्हणजे मेलेली अविद्या आहे, लक्षात घ्या. अहम ब्रह्म हे सुद्धा पुढे जाऊन भ्रमामध्येच त्याची गणना होते, बरोबर. त्याच्याही पुढे सुद्धा संवादी भ्रम आहे. मी ब्रह्म आहे हा संवादी भ्रम आहे. बरोबर 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 बरोबर. हे थोडस लक्षातच घेतलं पाहिजे. हे हे पहा, सर्व व्यासपीठावर हे चिंतन आपण करू शकत नाही. नौखी मंडळी ज्यांचा अजून आपल्याला सूक्ष्मता करण्यासाठी हे प्रश्न असे विचारायचे. जरूर नाही जरूर. म्हणजे कसं होतं आपल्याला त्याची सूक्ष्मता कळाली ना, हा हे महत्वाचं आहे. आम्ही तुम्हाला धन्यवाद. हे कोणाला कळत नाही असं नाही, पण कुणीतरी पूर्व पक्षाची भूमिका घ्यायला आहे, कोणीतरी उत्तर पक्षाची भूमिका घ्यायला आहे, आपली चर्चा चालली. याचा अर्थ छान छान छान. बरोबर. रामकृष्ण आहे. चालेल, थांबूया आपण इथे, आता झाली वेळ आपली. आणि अजून काय कोणाचं या बोलण्यातूनही जर काय राहिलं असेल तर उद्या महाराज येतील, आपण विचारू त्यांना. काही असं काही नाही. प्रत्येक वेळी आपल्या शंका सर्व निरसन करून घेत चला. त्यासाठी शनिवारचा दिवस सुद्धा ठेवलेला आहे आपण स्वतंत्रपणे. आपण शंकारहित होणं, शंका संपूर्ण, फक्त शंका कुशंका नसाव्यात. शंका किती असू देत, शंका ह्या निरसन होत राहतात, त्याची चिंता करण्याची काही कारण नाही. भगवंत श्री गुरु आपली ती व्यवस्था करत असतात, आपली शंका राहू देत नाही, असा आपला सर्वांचा अनुभव आहे. देशमुख सर, आपल्याला काही विचारायचं आहे का? आपला हात वरती आहे का चुकून झालाय? रामकृष्ण. चुकून झाला महाराज. रामकृष्ण. ठीक आहे, ठीक. सुंदर झालं महाराज, चिंतन चांगलं झालं बरं का. करतो गजर, आता थांबूया. आवडलं. असं चिंतन करणारे असले ना तर आनंद वाटतो. बरोबर. आपल्या सर्वांच्या अवधानाचा हा परिणाम आहे, असा भाग आहे. आपल्या सर्वांचं अवधान अत्युच्च कोटीचं आहे.
त्याच्याचमुळे हे चिंतन घडू शकतं, नाहीतर इतर ठिकाणी चिंतन होऊ शकत नाही. जुन्या काळात विद्वत सभा होत होत्या असं ऐकलं होतं, त्याची प्रचिती आज आली एक छोटी झलक. खूप छान चर्चा झाली महाराज. चालेल चालेल. हे व्हायलाच पाहिजे. असं झाल्याशिवाय तुम्हाला ती वस्तू हे होतच नाही, अनुभव स्वरूप होत नाही. ठीक ठीक. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.